याच्याबद्दल मी 20 वर्ष झाली, पण आजही मी तेवढीच ठाम आहे की या धर्मासारखा आणि या ठिकाणासारखा धर्म कुठलाही नाही. आणि त्याच्यामुळे मी 20 वर्षांपूर्वी ज्या 22 प्रतिज्ञा घेतल्या होत्या, बाबासाहेबांनी जो आपल्याला नव्याने धर्म दिलेला आहे, त्या 22 प्रतिज्ञा मी आजतागायत कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करते. मी त्यांच्यामध्ये जाऊन म्हणायचे, तुम्ही बंद नाही म्हणत, तुमच्याकडे बाबासाहेबांचा फोटो नाही घरामध्ये, बाबासाहेबांचा फोटो नाही घरामध्ये, बुद्धाची मूर्ती नाही घरामध्ये. सर्वांना सविनय जय भीम. काही जण ओळखीचे दिसत आहेत मला आणि काही जण आता आले, काही जण आधीपासून ओळखते मी ज्यांना. आणि बराचसा ग्रुप मला पहिल्यांदाच मी भेटते या ग्रुपला आणि मला खूप आनंद होतोय. मी अशा ग्रुपला भेटायला आले, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला आले, कारण की एवढा हायली काय म्हणा इंटेलेक्च्युअल एज्युकेटेड आणि आतापर्यंत मला एवढं फक्त वाटत होतं की उच्च शिक्षित आहेत आणि चांगल्या पदांवरती कामं करणारी लोक आहेत आपल्या आंबेडकरी बौद्ध समाजातली. पण इथे आल्यानंतर मी जी थोडीशी माहिती आतापर्यंत ऐकली, त्याच्यात मला असं जाणवतं की कोलॅबरेशन पण फार महत्वाचं आहे. म्हणजे जे कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स चाललेले आहेत त्या ग्रुपचे, तर तो भाग बघून मला बरं वाटलं की नुसतंच एक आपलं बिहार आहे आणि एक आपल्या बिहारात आपल्या जवळच्या राहणाऱ्या लोकांना फक्त बोलावणं आणि एक पौर्णिमा किंवा एक जयंती साजरी करणं इथपर्यंत मर्यादित हा ग्रुप नाहीये. तर हा ग्रुप हा सगळ्या आपल्या आंबेडकरी बौद्ध चळवळीच्या लोकांचे जे विविध ग्रुप्स आहेत, ते विविध ग्रुप्सला एकत्र आणण्यासाठी म्हणून सुद्धा कार्यरत असलेला एक ग्रुप मला आता जाणवतोय की जी मला आधी थोडीफार माहिती नव्हती. पण आताच्या ह्या जसं मगाशी SRCचा पण तुम्ही सत्कार केला, आणखी पण 2-3 संस्थांचा तुम्ही उल्लेख केला तिथं. मग मला ज्या आपल्या भिक्खूंनी सुरुवातीला ज्यांनी धर्मदेशना दिली, तर तो पण विचार खूप आवडला त्यांचा. म्हणजे खूप प्रोग्रेसिव्ह म्हणते जी आपण महिला, आणि तो मुद्दा घेऊन मी का सुरू करू इच्छिते की जसं सरांनी सांगितलं की मी पूर्वाश्रमीची मराठा जातीतून धर्मांतरित व्यक्ती आहे. तर त्याच्या मागे धर्मांतर होण्यामागे खूप वेगवेगळी कारणं आहेत, वेगवेगळी प्रोसेस आहे, खूप मोठी प्रोसेस आहे. पण त्यातली फार मोठी आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की बुद्धाच्या धर्मामध्ये जे स्त्रीला स्थान आहे सर्वोच्चपदी जाण्याचं, जे भिक्खुनी होण्याचं, धम्मदेशना देण्याचं, ते दुसऱ्या कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला दिसणार नाही. आणि तो एक फार मोठा मुद्दा होता की जो समानतेच्या पातळीवरती मला असं वाटतं की मी जोखत होते. जेव्हा माझा जन्म पूर्वाश्रमीच्या मराठा समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये झाला, तेव्हा लहानपणापासून एक स्त्री म्हणून आलेले अनुभव. तर आता इथे महिला वर्ग सुद्धा बऱ्यापैकी आहे आणि मला त्यांच्याशी जास्त आवडेल संवाद करायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तिन्ही वर्ग इथे दिसत आहेत, म्हणजे पुरुष वर्ग पण आहे, महिला वर्ग पण आहे आणि लहान मुलं सुद्धा आहे. म्हणजे असे तिन्ही वर्ग एकत्र येणारा विहार जरा क्वचितच सापडतं. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं त्यासाठी पहिल्यांदा अभिनंदन. तिन्ही उपस्थित आहेत. आम्हाला विहारांपर्यंत जेव्हा आम्ही जातो तेव्हा एक महिला दिसतात, तर मुलं दिसतात, तर एक वयस्कर मंडळी असतात. म्हणजे यंग क्राऊड आम्हाला खूपच कमी दिसतो. तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला तिन्ही ह्याचं काय म्हणतात मिश्रण झालेलं आहे, याचा मला आनंद झाला. पहिल्यांदा मला वेळेची मर्यादा आहे हे आधीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी मी असं ऐकलं की सगळे बरेचसे IT बॅकग्राऊंडचे व्यक्ती आहेत आणि सगळ्यांना PPT स्टाईलचं एक मुद्देसूद साचेबद्ध बोलणं, पटापटा मुद्देसूद बोला, नाही तर मग बोर होणारी लोक असू शकतात. आम्हाला कसं घ्यायला आमची वयस्कर वगैरे मंडळी, आमचं तास ऐकणारी मंडळी असतात, पण तो क्राऊड हा नाहीये, त्याचं भान आहे मला. तर पण तरी थोडक्यात 2-4 मुद्दे सांगते की ज्याच्यामुळे मी परिवर्तित झाले. कदाचित आता इथे जमलेला जो क्राऊड आहे त्याला जन्मतःच एक आंबेडकरी समाजात जन्मलेला व्यक्ती, बरोबर. त्याच्यामुळे मला ना खूप सुरुवातीला जेव्हा मी नवीन धर्मांतराच्या प्रोसेसमध्ये होते तेव्हा मला फार हेवा वाटायचा सगळ्यांचा की ह्यांना कसं ना सुरुवातीला बाबासाहेब भेटले, आम्हाला ते कधी भेटले, आमच्या वयाच्या 24-25 वर्षी बाबासाहेब आम्हाला भेटले. तर तुमच्या घरामध्ये जन्मतः तुम्हाला पहिल्यांदाच बाबासाहेबांचा फोटो दिसतो, बुद्धाचा फोटो दिसतो, किती मोठं प्रिव्हिलेज घेऊन तुम्ही जन्माला येता याचं महत्व आम्हाला खूप जाणवतं. म्हणजे ज्यांना जन्मतः ते मिळालेलं नसतं. आम्ही काहीतरी गणपतीवरतीच नाच करत बसायचो, काहीतरी ते गजाननाचं दर गुरुवारचे हे वाचायचे, काय असतं ते गजाननाचा वार असतो ना गुरुवारचा, तर ते वाचत बसायचे मी. आणि मला असं वाटायचं की किती मोठं पुण्याचं काम करते त्या सगळ्यामध्ये. आमचं माझं कोरुडला माहेर आणि येतात ना पोट पाडलेलं गणपतीचं हे होतं, तर त्या नमस्कार करून
हे फार मोठं मला असं वाटायचं की आपण किती मोठं काहीतरी पुण्याचं काम करतो. आणि गणपती म्हणजे 10 दिवस म्हणजे तर एक नशाच असायची ती एक प्रकारची. पण मग नंतर हळूहळू ह्याच्यामध्ये जाणायला लागलं. जेव्हा मुळात पहिली गोष्ट तर मी जेव्हा जन्माला आले त्याच वेळेस मला लक्षात आलं माझी एक मोठी बहीण होती 1.5 वर्षापूर्वी जन्माला आली. आणि मी जेव्हा जन्माला आले तेव्हा माझ्या आजीने फार नागपूर रडलं होतं की परत काही जन्माला आली. त्याच्यामुळे मग तिथं मला लक्षात आलं आणि माझा जन्म वेलकमिंग नाहीये का, मी मुलगी म्हणून आली. कारण की अजूनही तुम्ही जर बघत असाल तर बऱ्याचशा समाजामध्ये आहे, पण मराठा समाजामध्ये अजून सुद्धा मुलीच्या लग्नामध्ये हुंडा हा एक फार मोठा विषय असतो. त्याच्यामुळे मुलगी जन्माला येणं म्हणजे एक प्रकारे हुंडा ही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात द्यावा लागेल. हे फार मोठे दहशत धास्ती किंवा त्रास आई वडिलांच्या पत्नीमुळातच लिहिलेला गेलेला असतो. तर त्या विषयामध्येच माझा जन्म झालेला असल्यामुळे मला वाटतं आणि त्याच्यातून माझ्या आईला ऐकावं लागेल की तुला दोनच पोरी का, तुला पोरगा नाही झाला का, मग पोरगा कशाला लागतो, वंशाचा दिवा म्हणून पोरगा लागतो. हे एक फार बोललं गेलं होतं. आणि त्याच्यामध्ये मी 3री मध्ये होते आणि माझ्या मावशीचं लग्न ठरलं आणि तिला फार मोठा हुंडा मागितला गेला. आणि मला असा प्रश्न पडला की ती इतकी छान दिसायला, उलट त्यांनी तिला हुंडा दिला पाहिजे, ती छान दिसायला. तर मग असं कळलं की नाही ते द्यावं लागतं, हे करावं लागतं. म्हणजे वडिलांना पत्र लिहिलं होतं. म्हणजे 3री मध्ये असताना म्हणजे काही बंडखोरी तेव्हापासून सुरुवात केली की का बरं आपण का द्यायचा हुंडा यांना. की आमच्या वेळेस म्हणजे आम्ही जरा 80sच्या पिरियडमध्ये जन्माला आलेली लोक आहोत, त्यामुळे आम्ही पत्र वगैरे लिहायचो तेव्हा मोबाईल नव्हता. म्हणजे माझं बऱ्याच काळात वडिलांची कम्युनिकेशन हे पत्राद्वारे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा झालं तेव्हा मला लक्षात आलं की ही एक प्रथा आहे की जी चालू आहे आणि जी महिलेला करावी लागते, पुरुष याच्यामध्ये सिक्युअर असतो. आणि मग हा जो इनइक्वॅलिटीचा जो भाग आहे, असमानतेचा जो भाग आहे, जो लग्नापासून जाणवायला लागला होता, तो एक प्रसंग मग पुढे पुढे घेऊन जात गेला. त्याच्यामध्ये मग असे बरेचसे प्रसंग येतात. मी तेवढा वेळ पण नाही, तेवढा आता बोलण्यात अर्थ पण नाही. माझी खूप चांगली मुलाखत पोहण्या संघटनाच प्रसिद्ध झालेली होती कोविडच्या काळात आणि त्याला 2-3 लाख व्ह्यूज वगैरे मिळाले. त्याच्यामुळे मला इतके पूर्ण मला तर महाराष्ट्र मला दुसऱ्या देशातून पण फोन आले होते की तुम्ही आमच्याकडे हे कराल का लेक्चर घ्यायला. तर इतकं आम्हाला राहुल खांडेकर सरांनी प्रसिद्ध केलेलं आहे. त्याची राहुल खांडेकरच काहीतरी काय झालं पाहिजे. कारण इतकं छान चळवळीमध्ये कोलॅबरेशन करणारा एक व्यक्ती आहे आणि अतिशय मनापासून ते निर्देश पद्धतीने सगळ्यांशी करत असतात. त्यामुळे त्यांचं खरंच त्याबद्दल कौतुक झालं. ती सगळी मुलाखत भोजन संघटकवरती आहे, तुम्ही कधीही बघू शकता. खरी मजा कधी असते माहितीये का, तुम्ही जोपर्यंत आता माझं थोडंसं बॅकग्राऊंड असेल की मी पुरोगामी आणि समाजवादी गांधीवादी अशा वातावरणात लहानाची मोठी झाले. त्याच्यामुळे आमच्याकडे खूप प्रोग्रेसिव्ह वातावरण होतं वाचनासाठी. मी खूप सगळं दलित साहित्य लहानपणी वाचलेले, मोठी दलित लेखकांना मी प्रत्यक्ष भेटलेली, सगळं झालेले. जोपर्यंत तुम्ही ना त्याच्या चर्चा करता, जोपर्यंत तुम्ही त्याच्या बद्दल फक्त बोलत असताना तोपर्यंत काही घातक नसतं काही तुम्हाला. पण तुम्ही जेव्हा काहीतरी स्टँड घेता, तुम्ही काहीतरी भूमिका घेता ना, त्यावेळेस खरा संघर्ष सुरू होतो. आणि तो संघर्ष सुरू झाला जेव्हा मी MSW ला आले. कारण मी MSW ला मास्टर ऑफ सोशल वर्क जे केलं, तर तिथं ना आमचा संबंध आला वस्तीशी. वस्ती ज्याला म्हणतो आपण झोपडपट्टी. कारण मी पण अतिशय छान फ्लॅटमध्ये राहणारी मुलगी होते, तोपर्यंत छान खूप झालेली मुलगी होते. आणि जेव्हा झोपडपट्टीशी किंवा वस्तीशी संबंध आला तेव्हा लक्षात आलं की अरे मराठा आणि ब्राह्मण या 2 जाती सोडल्या तर अजून जाती आहेत. आणि मला त्या जाती माहितीच नव्हते. म्हणजे रामदास आठवले वगैरे आमच्या घरी येऊन गेलेले, पण मला ते असं काय असं वाटायचं की कोण आहे, कोण आहेत लक्ष्मण मानवे वगैरे. पण जेव्हा मला हे महार मातंग अशा काहीतरी जाती असतात हे जेव्हा मला MSW ला आलं तेव्हा सगळं हे फिरलं. काय म्हणतात ना, विचारधारेचं सगळं चक्रच फिरलं की आपल्याला ते गांधी माहिती होते, आपल्याला जी समाजवादी विचारधारा माहिती होती आणि हे आंबेडकरवादी वेगळंच प्रकरण आहे. आणि मग जेव्हा मी वाचायला लागले, मग ते ॲनिमेशन ऑफ कास्ट वगैरे वाचलं, सगळं मग ते संपलंच. म्हणजे विषय संपला. मग ते सगळे एका बाजूला आणि बाबासाहेब एका बाजूला. म्हणजे ते असे फटके मारतात ना, म्हणजे काँग्रेस आणि गांधींनी आणि त्याच्याबद्दल काय केलं हे एकच पुस्तक तुम्ही वाचा. तुम्ही अक्षरशः म्हणजे बाबासाहेब रडवायला बंद केलेलं नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे ही जी धमक आहे ना, ही धमक पाहिजे. बस तेवढं असेल ना तर तुम्हाला बाकी त्या प्रकारची धमक तेव्हाच सर्वोच्च नेता गांधींना बाबासाहेबांनी चॅलेंज केलं.
व्यवस्थेसाठी पण सगळ्यात जास्त काम केलं. तर त्यांनी पण हे आमच्या समोर मान्य केलं की गांधींपेक्षाही पण हे जास्त काम बाबासाहेबांनी केलेलं आहे, जाती व्यवस्था मोडण्याचं काम. आणि एका सर्वोच्च गांधीवादी नेत्यांनी जेव्हा हे स्टेटमेंट देतो तेव्हा तुम्ही जे बाबासाहेबांचं महत्व मान्य करता ते फार वेगळ्या लेवलचं असतं. आणि त्याच्यामुळे ही सगळी प्रोसेस एकीकडे होत असताना माझ्या आयुष्यामध्ये बौद्ध संघर्ष समिती ही संघटना आली. आताच प्रशांत प्रभू सरांची पण हे झाले, ते पण म्हणले की जगजाप सरांना मी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे, जगजाप सरांनी आमच्या सगळ्याच अनेक तरुण लोकांचं खूप चांगलं आयुष्य घडवलं, आम्हाला खूप चांगली दृष्टी दिली चळवळीकडे बघण्याची. आणि त्याच्यामुळे मग पूर्णपणे मराठा जात टाकायची, कारण की शेवटी जाती व्यवस्थेचा अंत हा तुम्ही हिंदू धर्मात राहून होणार नाही, हे जे बाबासाहेबांनी सांगितलेले सत्य आहे. त्याच्यामुळे ती टाकून धर्मांतर करण्याची जेव्हा मी घोषणा केली तिथं खरा संघर्ष मग सगळा सुरू झाला घरच्यांशी सगळ्याच लेवलला. आणि मग 2006 साली मी 14 ऑक्टोबर 2006ला ज्यावेळेस लक्ष्मणमानेंनी पण धर्मांतर केलं त्याच वर्षी, त्याच वर्षी आम्ही काही 4-5 काही माझे ब्राह्मण समाजातले पण मित्र होते, मी मराठा समाजातली, असे मी 4-5 जणांनी मिळून धर्मांतर केलं आपल्या बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये. आणि त्या घटनेला आता यावर्षी जवळ 20 वर्ष पूर्ण होतील त्या धर्मांतराला. आणि मला वाटतं की व्यवहाराबद्दल आपण बोलूया, पण तत्वज्ञान म्हणून, तत्व म्हणून जे आहे ते बाबासाहेबांचा बौद्ध धर्म याच्याबद्दल मी 20 वर्ष झाली, पण आजही मी तेवढीच ठाम आहे की या धर्मासारखा आणि या विचारासारखा धर्म कुठलाही नाही. आणि त्याच्यामुळे मी 20 वर्षांपूर्वी ज्या 22 प्रतिज्ञा घेतल्या होत्या बाबासाहेबांनी, जो आपल्याला नव्यान धर्म दिलेला आहे, त्या 22 प्रतिज्ञा मी आजतागायत कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करते. आणि त्या सगळ्यांनीच पाळाव्यात अशी मी थोडी अपेक्षा पण करते, कारण की आता इथं मला असं वाटतं की मी सरांशी बोलले पण होते, विषयाला थोडंसं आपण व्यवहाराकडे येऊया की तत्वज्ञान आणि हे म्हणून तुम्ही जितकं वाचाल, की मी फार वाचलं, अजून सुद्धा वाचत असते, मला वाचन आणि लिखाणाची मुळातच डीएनएच येतो माझं त्याच्यामुळे आहे. पण व्यवहारामध्ये आम्ही जेव्हा विहारांमध्ये जातो तेव्हा मला जाणवतं की बाबासाहेबांनी आपल्याला जो नवायन बुद्ध धर्म दिलेला आहे, 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, तर त्या आपण कुठेही पूर्णपणे पाळतोय का ह्याच्याबद्दलचा एक संभ्रम आता सध्याच्या घडीला निर्माण झाल्यासारखं मला सांगतो. आणि माझं असं झालं की मी बाबा मराठा जात टाकली आणि मी बौद्ध धर्मात आली. मग माझं आपोआप सुरू काय झालं की आता या समाजामध्ये आपण हे करायचं आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रचार प्रसार करायचा. आता तुम्हाला जर यांनी माझं मागातून नाव संघमित्र ते घेत आहे, पण माझं पूर्वाश्रमचं नाव ते नाहीये, माझं नाव दीपा आहे. दीपा अरुण खरे असं माझं पूर्वाश्रमीचं नाव आहे. आणि ते नाव मी जेव्हा या प्रोसेसमध्ये होते आणि मी चर्चा झाले तेव्हा कळलं की सम्राट अशोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये धर्मप्रचाराचं काम केलेलं. आणि तसं सरांनी म्हटलं की त्याची दोन्ही मुलं महेंद्र आणि संघमित्रा त्यांनी धर्मप्रचाराला दिली, तर ते संघमित्रा मला फार आवडतं. आणि मला वाटलं पुढचं आयुष्य मला हेच जगायचंय ना, बाबासाहेबांचा आणि धर्माचा प्रचारच करायचा आहे. त्याच्यामुळे मला संघमित्रा नाव खूप आवडलं आणि मी ते घेतलं. त्यामुळे पहिल्यांदा मी जर काय केलं तर मी नामांतर केलं आणि नामांतरानंतर मी धर्मांतर केलं. आणि नामांतर झालं, नामांतरापर्यंत पण ठीक होतं, धर्मांतरापर्यंत पण ठीक होतं. तिसरी पायरी जेव्हा आली तेव्हा मात्र मग ते काय म्हणतात ना, घरकांना घाटकाची फिलिंग असते ना, ती फिलिंग सुरू झाली. मग मी म्हटलं मी एका बौद्ध मुलाबरोबर, नवबौद्ध मुलाबरोबर लग्न करायचं ठरवलंय, म्हणजे पूर्वाश्रमीचा महान जो मुलगा आहे त्याच्याशी. तिथं मग खरा संघर्ष सुरू झाला. आणि तिथंच आपल्याला समजतं काय आहे ही जाती व्यवस्था. तोपर्यंत सगळ्या गप्पा असतात बरं का, खरंच सांगते. आणि त्या गप्पा असतात ना त्या फक्त आपल्या जातीत राहून नाही मारायच्या, त्या गप्पा मारण्यासाठी ना तसा व्यवहार पण करायचा. त्याच्यामुळे नुसतं असं नाही की हो हो आम्ही असं केलं तसं केलं, किती भाषण करा, तुम्ही प्रवचन द्या, तुम्ही तत्वज्ञान झाला, पण तुमचा व्यवहार जोपर्यंत तुम्ही 1% तरी तसा करत नाही ना तोपर्यंत त्याला कशालाही अर्थ नसतो. आणि जेव्हा मी तेव्हा इंटरकास्ट म्हणूया, पण मी धर्मांतर केलेलं होतं, मी ते एक धर्मीयच विवाह म्हणते माझा की. आणि मला पण वाटतं होतं की मला बौद्ध धर्माच्या बाबासाहेबांच्या नव्यान पद्धतीनेच मला माझं लग्न करायचं होतं. आणि माझा जोडीदार पण इथं आहे, सचिन पण इथं आलेला आहे, त्यांनी सुद्धा मला या सगळ्यामध्ये खूप साथ दिलेली आहे. आणि सिद्धार्थ त्यांना सुद्धा आम्ही आपल्या बाबासाहेबांच्या आणि वृद्धाशाळा वाटेवरती चालण्याच्या दृष्टीने विहारांमध्ये आणत असतो, त्यांना त्याचे संस्कार देत असतो. पण खरी मजा सुरू होते ना की तिथं मग मराठा
घरचे तुटतात, तुमची बाळणपण, तुमची प्रेग्नन्सी सगळं तुम्हाला तुमचं करावं लागतं. तुमचा नवरा तुमची आई होतो. हा सगळा जो संघर्ष असतो ना हा आम्हाला पेलवावा लागतो. आणि जेव्हा आम्ही येतो ना अशा प्रकारे बाबासाहेबांच्या धर्मात, तर त्यावेळेस मला जाणवतं की अरे बायका काय करतायत. त्यावेळेस त्या गणपती बसवत, त्यावेळेस त्या गळ्यात मंगळसूत्र घालत, त्यावेळेस त्या हळदी कुंकू करत. आणि मग आम्ही काय केलं, आम्ही सगळ्या घरच्यांना तोडलं, आम्ही सगळ्या नातेवाईकांना तुटलं आम्ही. आणि इथं बायका काय करतात विहारांमध्ये किंवा आपल्या सोसायट्यांमध्ये जे उच्च शिक्षण असतात ना त्यांना लाज वाटते. त्या मागाशी बरोबर भिकुनी म्हटल्या होत्या, लाज वाटते जन्मी म्हणण्याची. ते येत नाही पुढे. आम्ही पण सोसायटीत राहतो, आम्हाला माहितीये, आम्ही पण केला प्रयत्न हा प्रायोगिक तत्वावरती. पण तो प्रयोगच म्हणून राहिला, कारण की त्यांना जन्मी म्हणणं आपली जात चोरणं ह्याची फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही दरी आहे. आणि मला तो उलट वाटतं. आणि मी त्यांच्यामध्ये जाऊन म्हणायचे तुम्ही बंद नाही म्हणत, तुमच्याकडे बाबासाहेबांचा फोटो नाही घरामध्ये, बाबासाहेबांचा फोटो नाही घरामध्ये, बुद्धाची मूर्ती नाही घरामध्ये. आणि त्यांना मराठा म्हणून दाखवायचे स्वतःला, त्यांना ब्राह्मण म्हणून दाखवायचे स्वतःला. कारण की वंदना घेतली की आवाज जाईल शेजारच्या फ्लॅटमध्ये, फोटो लावला बाबासाहेबांचा तर कळेल बुद्धिस्ट म्हणून. आणि आम्ही हे मोठा घरात फोटो बाबासाहेबांची मूर्ती, बुद्धाची मूर्ती, आणि आम्ही बोलवली त्यांना वंदनेला. अरे या तरी वंदनेला. आणि त्यांना नाही का जात चोरणं जे म्हणतो आपण तो प्रकार मला फार मोठ्या प्रमाणात. आणि मी त्यांना म्हणते मी तर सगळं सोडून आले तुमच्याकडे आणि तुम्ही काय चाललाय तिकडं. म्हणजे वैदिक विरुद्ध बौद्ध हा जो संघर्ष आहे ना हाच संघर्ष आहे. आणि तुम्ही वैदिक झालेल्या हे मला त्या लोकांना सांगायचं. आणि आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बाबासाहेबांचे खरे वारसदार आहोत. आणि ते वारसदार जातीने करत नाही, ते वारसदार त्यांच्या विचारांनी ठरतात, त्यांच्या व्यवहारांनी ठरतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही फक्त आम्ही बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आलो. उलट मला तर ना म्हणजे मी मागच्या संदीप सरांचा जो कार्यक्रम झाला त्यात पण मी म्हटलेलं की चिडून असं कधी कधी माझा व्हायचा नाही का, ती काय महाराजची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का बाबासाहेब म्हणजे. तर ती नाही, ती सगळ्यांची आहे. बाबासाहेब सगळ्यांचे, आमचे बाबासाहेब. कारण की त्यांनी स्त्रियांना हक्क दिले. हिंदू कोण होईल मी नेहमी म्हणते, इथं कोण पाहिजे, इथं ज्योतिबा पाहिजे, इथं बाबासाहेब पाहिजे. कोण स्त्री करते त्यांचं, कुठल्या त्या वाड्याच्या पिपळाला फेऱ्या मारत बसतात त्या बायका. आणि काय म्हणजे मला काही बोलतच नाही यांना एवढा ते हळदी कुंकवामध्ये काय ठेवलं एवढं. आणि ती विनंतात त्याच्यासाठी. आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी आपण हळदी कुंकू नाही घेतला, कोणती नाही घेतली ना तर काहीतरी पाक लागेल. काय होणार आहे तुमच्या नवऱ्याचं, तो तुम्हाला दारू घेऊन मारलेला चालतो. आणि ना हे सत्य आहे ना आपल्या समाजामध्ये की दारू घेऊन मारणाऱ्या माणसाचं दुसऱ्या दिवशी आपण ते फेऱ्या मारत बसतो वडाला. तर माझा प्रॉब्लेम हा झाला की मला असं लक्षात आलं की प्रत्यक्ष आपला बौद्ध समाज म्हणून जो उभा राहायला पाहिजे तो उभा राहण्याची खूप आता सध्या जीर्ण अवस्था आहे. आणि त्याच्यासाठी आपल्यासारख्या गुरुजनी पुढे आलं पाहिजे. कारण की जोपर्यंत आपण बॅकफूटला राहू ना, आपण बघा आपली नोकरी बळी. आता आम्ही बघतो ना की हे IT मध्ये आपल्या समाजातली लोक वीकेंड बघतात, मस्त कुठेतरी फिरायला जाऊ, मस्त कुठेतरी मॉलमध्ये जाऊ, मस्त कुठेतरी. आणि आम्ही वेळेसाठी वृद्ध विहारात येऊन आपलं किंवा वस्तीत विस्तीत जाऊन आम्ही आपल्या लोकांना बोलतोय. म्हणजे आणि आमची मुलं होती की चला. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला सगळ्यांना ज्यांना हे मिळालेलं आहे, जे त्याचा उपभोग घेत आहेत त्यांना हे दिलं पाहिजे समाजासाठी. आपण समाजाचं देणं म्हणजे उदाहरणार्थ मी आज मराठा समाजाच्या जन्माला आले, मला काय वाटतं, मला काय प्रिव्हिलेजेस नव्हते, मला जातीचे प्रिव्हिलेजेस होते ना. सांस्कृतिक दृष्ट्या तुम्ही लक्षात घ्या, आपण फक्त धर्म म्हणतो, आपण फक्त अर्थ म्हणतो, आर्थिक राजकारण म्हणतो, आपण हे सगळं म्हणतो. पण सांस्कृतिक जे राजकारण आहे ना, सांस्कृतिक दृष्ट्या आपण कसे आहोत ना हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आजही मराठा बाई ही सांस्कृतिक राजकारणात आपल्यापेक्षा वरचढच ठरते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याला जर त्याच्या वरचढ करायचं असेल ना तर आपल्याला फक्त हा ऑप्शन. आणि जर हे तुम्ही नाही ना केलं बायकांनी तर बायका अक्षरशः त्या अस्पृश्याच्याही पुढच्या लेवलला फेकल्या जातील. असे बायकांना हे लक्षात आलं पाहिजे की बाबासाहेबांनी, बुद्धांनी, ज्योतिबांनी जे आपल्याला दिलेले आहे ना ते आपली सगळ्यात मोठी तलवार आहे ऍक्च्युली. जी मराठा बाई गुंतली त्या वैदिक कर्मकांडामध्ये, ब्राह्मण बाई पण गुंतलेली त्या वैदिक. आणि ब्राह्मण बाई
मंदिर आणि काय शंकराची पिंड, वेगवेगळे फॉर्म वेगवेगळ्या बायकांचे. मी म्हटलं मी बुद्धिस्ट आहे, मी हे काहीही कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला देणार नाही, कारण की मी या धर्मांना फॉलो करत नाही. हा, आता काही काही वाटू शकतं आता तिथे राहायचंय तर आपण कसं नाही काय करायचं, पण तुमची आयडेंटिटी जर तुम्ही क्लिअर केली ना तर तुम्हाला कोणीही क्रॉस जात नाही, उलट तुमचा वजनच राहतो, असं मला आतापर्यंत अनुभव आलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आणि बुद्ध हे आपलं खणखणीत नाणं आहे, ते तुम्ही वाजवा ना, तुम्ही वाजवतच नाहीये ना आजच्या काळामध्ये, तुम्ही लपून का राहताय, तुम्ही घाबरताय का तुमची आयडेंटिटी दाखवायला. आणि मग तुम्हाला पण माझं काय म्हणणं आहे, ऍटलीस्ट तुम्ही त्या विचारांच्या दृष्टीने चर्चा तर सुरू करा. ती चर्चा पण सुरू होत नाहीये आणि इथंच सगळ्यात मोठं आणि दुसरं महत्वाचं मला याच्यामध्ये सांगायचं की प्रिव्हिलेजेसचा जो मुद्दा झाला ना, त्याच्यामध्ये प्रिव्हिलेजेस हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये सगळ्याच लेवलचे प्रिव्हिलेजेस सोडून आम्ही आलो. आम्ही MSW केलं, वस्ती पातळीवरचं दुःख बघितलं की वस्तीमध्ये किती संघर्ष आहे ना, म्हणजे पब्लिक टॉयलेट पासूनचा संघर्ष आहे, किती मोठा संघर्ष आहे की त्या बाईला स्वतःचं एक साधं प्रायव्हेट एक टॉयलेट सुद्धा नसतं त्या बाईला, तिथं इतका मोठा संघर्ष आहे वस्ती पातळीवरती. आणि आपण त्या समाजासाठी काही करतोय का, म्हणजे बुद्धाचा त्याग आला उठून, त्याला सगळं होतं ना त्याच्याकडे, सम्राट होता तो, पण तो त्यागाच्या बाबतीतच आला, समाजाचं दुःख मला नष्ट करायचंय म्हणूनच तो पुढे आला ना. इव्हन त्याने गांधींनी पण तेच केलं. मग आपण त्या काही करणार आहोत का नाही का सगळं उपभोग घेणार आहोत. बाबासाहेबांनी त्या किती मोठ्या, तुम्ही मगाशी इतकं छान सांगितलं, मी रमाईंवरचं पुस्तक पण सध्या वाचतीये, काय राजरत्न गेल्यानंतर काय बाबासाहेबांची अवस्था झाली, म्हणजे काय दुःख भोगलं असेल त्या माणसाचा, तुम्ही विचार करू शकता की कुठल्या लेवलचं दुःख त्या माणसाने भोगलं असेल की तो माणूस त्या खोलीत आला नाही परत, तो मुलगा गेला तर त्याने इतकं असह्य झालेलं ते दुःख, एवढं दुःख बसवणाऱ्या व्यक्ती आपण काय दुःख बसवलंय आताच्या पिढीने. मी आताच्या पिढीबद्दल बोलते, मी मागच्या पिढीबद्दल बोलत नाही, पण तुम्हाला का पुढे येऊन समाजासाठी काही करावं असं वाटत नाही. जावा ना, शनिवार वेळ काढा, वस्त्यांमध्ये जावा, आपल्या लोकांना शिक्षित करा. आणि इथं मला एक काही प्रमाणात तो जाणवतो की कोलॅबरेशन एफर्ट्स मधून ते काहीतरी प्रयत्न चालू आहेत, पण त्याला सगळ्यांनी वेळ देणं, पण मी म्हणजे अर्थकारण फार महत्वाचं आहे, ते पण देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमचा आदर्श असा वाढवा की तुमच्याकडे बघून 4 महिला अजून प्रेरित झाल्या पाहिजेत. म्हणजे माझ्या कार्यक्रमाला यायला आनंद का वाटतो माहितीये का, की मी ज्या उद्देशासाठी 20 वर्षांपूर्वी धर्मांतर केलं होतं ना, ते मला कुठे बोलता येतं या ठिकाणी, जे मला बाकीच्या आपल्या टिपिकल वैदिक कर्मकांडाच्या मागे लागलेल्या समाजामध्ये नाही बोलता येत. कारण की आता जो त्यांना असं ना, ते हिंदू धर्मातले जे सगळे वैदिक विधी वगैरे असतात तेच कुठेतरी येताना आपल्याला लग्नामध्ये पण दिसायला लागले, सगळीकडे दिसायला लागलेले आहे. त्याच्यामुळे आता आपण आपल्याला हे नक्की केलं पाहिजे, तू बौद्ध आहेस का तू वैदिक किंवा हिंदू धर्मात आहेस हे स्पष्ट केलं पाहिजे. आणि आता आलेला काय म्हणण्याची वेळ आलेली, आता हे नुसतं असं साईडने दिसून जाणं ते खूप झालं. आता आपण आपलं सामोपचाराने घेऊ, समजून घेऊ. आणि माझं एवढंच म्हणणे की अरे आपल्या समाजाने म्हणजे नवबौद्ध समाजाने सुद्धा हाल सहन केलाय, तर खरं म्हणजे स्वाभिमान तुझं मुळातच आहे, तो मुळात प्रकारचा स्वाभिमान आहे, तो स्वाभिमान फक्त जागवण्याची गरज आहे. आणि तुझ्यामध्ये तो असेल, आता इथं जमलेल्या लोकांमध्ये तो असेल, मी काही नाही म्हणत नाही, पण ज्यांच्यामध्ये तो नाही ना जागलेला आहे तो स्वाभिमान, त्यांना जागृत करण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी. आणि जोपर्यंत ती जबाबदारी आपण आपली मानणार नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या कुणालाही दोष देण्यात काय अर्थ नाही. कोण येणार, म्हणजे तिसरं कोणी येणार आहे ना, तिसरं कोणी ते वैदिक धर्माचे दुसरे कोणी येतात ना लोक, त्यांची लोक बरोबर सगळं त्यांचं कसं बरोबर मॅनेज करत राहतात, त्यांना कोणाची गरज नाही पडत. ते म्हणतात तुमच्याकडे येतात का, आमची विधी लागलं तुम्ही येता का. तर मला आताच्या या समूहाकडून किंवा खंडेकर सरांशी पण तेच बोलत होते की नक्की काय हे, नक्की मला कधी प्रश्न पडतो जे आदरदायक बुद्धिस्ट असतात किंवा आदरदायक महाजातीतले असतात त्यांच्यासमोर बोलणं थोडंसं आमच्यासाठी सोपं जातं, कारण की आम्ही बोलू शकतो की आम्ही पण ती जात टाकून तो धर्म टाकून आम्ही इकडे आलो आणि हे तत्वज्ञान किती सुंदर आहे, हे किती सुंदर हे आहे. पण ज्या जाती किंवा ज्या समाजात आपला बाबासाहेबांचा जन्म झाला, बुद्ध आपल्याला योगदान दिलेलं आहे, तर त्या लोकांचं तुम्ही काय बोलू, हा एक पडलेला काय प्रश्न असतो. पण मला असं नेहमी वाटतं की आपला ग्रासरूटचा, वस्तीतला, झोपडपट्टीतला गरीब जो माणूस आहे ना, त्या प्रत्येक माणसाला जोडून आपल्याला घ्यावं लागणार आहे. ही करुणा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दाखवावी लागणार आहे. आणि
22 प्रतिज्ञा पाळणारा बौद्ध समाज जेव्हा तयार होईल ना, तेव्हा मला असं वाटतं आपल्याला कुणाकडेच बघायची गरज नाही. तो नंबर 1 समाज असेल आपला. तिथे आपल्याला दुसऱ्या कुणाचीच हे करण्याची गरज नाही. आणि म्हणून आम्ही संघटनेमध्ये पण म्हणतो की बौद्ध राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. हे हिंदू राष्ट्र जे चालतं ना ते नाही, आपलं बौद्ध राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. आणि हे बौद्ध राष्ट्र निर्माण होण्याची की हा ग्रुप त्याचा परिपूर्ण इतकी क्षमता या ग्रुपमध्ये आहे असं मला वाटतं. साध्या वस्ती पातळीतल्या लोकांचं कसं होतं ना, ते बिचारे दररोजच्या ह्याच्यानीच ना खूप पिचले गेलेले असतात. दररोजचं पगार पण त्यांच्याकडे नसतं, दररोज त्यांच्याकडे उत्पन्नाची साधनं नसतात, ते मॅनेज होतात पॉलिटिक्सच्या सगळ्या राजकारणामध्ये. मग आपण त्यांना बीजेपीचे दलाल म्हणतो, काय काय म्हणतो, पण ते मॅनेज न होतात. आता बाबासाहेबांसारखा स्वाभिमान प्रत्येक नाही एवढा हे निघू शकत. पण आता ह्या ग्रुपकडे आपल्या पोटा पाण्याचं साधन, उत्पन्नाचं साधन, स्वाभिमानी राहण्याचं साधन, तो स्वाभिमान आपल्या सगळ्यांनी आतापर्यंत टिकवला आणि तो टिकवायला आपल्याला अजून मोठ्या समाजाला प्रेरित करण्याची अशा प्रकारच्या ग्रुपचीच मदत होऊ शकते असं मला ठामपणे वाटतं. त्याच्यामुळे फक्त आपल्या संपर्काचा भाग म्हणून न ठेवता आपल्याला एक मिशन, एक मोठं ध्येय पुढे गाठायचंय. या ह्याच्याने जर आज माझं इथे येणं काही सोपं झालं तर मला वाटेल की मी अर्धा तास किंवा काय जे काय वेळ झाला असेल त्याचा वेळ दिला त्याचा काहीतरी, कारण की नुसतं येऊन भाषण होणं आमच्या कुणाला संघटनेचा चळवळीचा मला वाटतं इथे जमलेले बरेच लोक त्यांचा कुणाचा हा उद्देश नसेल की फक्त भाषण ऐकायला म्हणावे. आपला एकच आता ध्येय आहे की आपल्याला बौद्ध राष्ट्र तयार करायचं